नंदुरबार जिल्ह्यातील भालेरगावचे रहिवासी राहुल बागुल यांनी मंगळवारी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली। गावात गेल्या 4 वर्षात झालेल्या विकास कामांमध्ये कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्या कामांची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी वेळोवेळी अर्ज, तक्रारी आणि निवेदने दिली होती। मात्र प्रत्येक वेळी फाईल्स हलल्या, निर्णय झाले नाहीत आणि सत्य समोर आले नाही असा त्यांचा आरोप आहे। न्यायाच्या प्रतीक्षेत राहिलेला संयम अखेर संपला, ऐकले जात नाही म्हणून जळावे लागत आहे असे जणू त्यांनी आपल्या कृतीतून सांगितले। राहुल बागुल यांनी यापूर्वी जिल्हा परिषद, संबंधित प्रशासकीय अधिकारी तसेच शासनाकडे लेखी तक्रार केल्या होत्या, तरीही चौकशीला होत असलेल्या विलंबामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे। घटनेनंतर तेथील अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली। राहुल बागुल यांना कोणतीही गंभीर इजा झाली नसल्याचे समजते। मात्र या घटनेमुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या घटनेने पुन्हा एकदा काही अस्वस्थ करणारे प्रश्न केले आहे। न्याय देण्यासाठी इतका उशीर का होतो? सामान्य माणसाचा आवाज प्रशासनाला का ऐकू येत नाही? भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवणाऱ्यांना सरकार खरोखरच पाठबळ देते का? या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राहुल बागुल व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। आता तरी प्रशासन जागे होईल का हा प्रश्न अनुत्तरितच आहे।